गीतांजली काव्यसंग्रह लिहिणारे, शांतिनिकेतन सुरू करणारे आणि आपल्या जन गण मन या राष्ट्रगीताचे कवी रवींद्रनाथ टागोर यांचं बालपणात आपण पाहूया. गीतांजली या आपल्या काव्यसंग्रहानं ज्यांनी जगाला वेड लावलं व अजोड असे नोबल पारितोषिक मिळवले ते रवींद्रनाथ टागोर, भारतातील पहिल्या दर्जाचे कवी आणि कथाकार, ज्यांनी आपल्या साहित्याचा दरवळ जगात पसरवला. रवींद्रनाथांचा जन्म 6 मे 1861 रोजी कलकत्त्याला झाला. त्यांच्या वडिलांचे नाव देवेंद्रनाथ. रवींद्रनाथांचे घराणे अवघ्या बंगालमध्ये लक्ष्मी आणि सरस्वतीचे माहेर घर म्हणून विख्यात होते. रवींद्रनाथांची आई लहानपणीच वारली. त्यांचा जन्म झाला तेव्हा देवेंद्रनाथांनी संन्यासाश्रम स्वीकारला होता. त्यामुळे रवींद्रनाथांची जबाबदारी घरच्या नोकर चाकरावर येऊन पडली. रवींद्रनाथांना शाळा कधीच आवडली नाही. त्यांना घरी शिकवण्यासाठी मास्तर होते. लहानपणी घराच्या गच्चीवर उभं राहून आजूबाजूचा परिसर पाहत तासनतास उभे राहणं हा त्यांचा आवडता छंद होता. कदाचित त्यावेळेलाच त्यांची प्रतिभा जागृत होऊ लागली असेल. याशिवाय वडिलांबरोबर हिमालयातून हिंडणं त्यांना फार प्रिय असे. रवींद्रनाथांचे शिक्षण फार थोडं झालं. वनराजीतून हिंडता हिंडता सृष्टी मातेबद्दल त्यांनी जे ज्ञान घेतलं तेच त्यांना अखेरपर्यंत उपयोगी पडलं. 14 वर्ष पूर्ण होण्याआधीच लिहिण्याचा छंद त्यांना लागला होता. विख्यात आंग्ल कवी शेले हा त्यांचा आवडता कवी होता. अगदी लहान वयातच त्यांनी कविताही करायला सुरुवात केली होती. त्यावेळी हा रवींद्र जगन्मान्य कवी होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. रवींद्रनाथ शाळा चुकवण्यासाठी नाना युक्त्या लढवीत. आपले बूट ते पाण्यात भिजवीत आणि पायात घालीत. हेतू हा की भिजलेले बूट घातल्याने आजारी पडावं, शाळा चुकावी. पण स्वयंस्फूर्तीने शिक्षण घेण्याची त्यांना सवय लागली होती. घरी बसून ते तासनतास विषयाचं चिंतन करीत. या चिंतनानेच त्यांनी मानसिक, नैतिक आणि आध्यात्मिक शिस्त लावून घेतली होती. परंतु बाहेरच्या मोकळ्या आभाळाचा मोह रवीला आवरता यायचा नाही. मग तो बसल्या बसल्या मनाशी कल्पना करायचा की खूप खूप शिड्या आणाव्यात, एकमेकींना घट्ट बांधाव्यात आणि चढून आभाळात जावं व चंद्र हातात घेऊन पाहावा. कधी कधी तर त्याला वाटे की लांबच लांब बांबू आणावेत आणि ते एकमेकांना जोडून पृथ्वीच्या तळापर्यंत जाऊन भिडवावेत, म्हणजे पृथ्वीचा आतला भागी दिसेल. शाळा नकोशी वाटणाऱ्या रवीला इतर गोष्टीत मात्र खूप उत्साह होता. एकदा अंगणातल्या बागेत त्याने कोपऱ्यात सीताफळाचं बी पेरून ठेवलं. त्याला वाटे लवकरच सीताफळाचं झाड उगवेल, त्याला गोड गोड सीताफळं येतील. पण एके दिवशी दगडांच्या ढिगाखाली बी गाडली गेली. रवीला खूप दुःख झालं. निरनिराळ्या वस्तू जमवण्याचा छंद त्याला खूप होता. त्याचे चिमुकले खिसे नेहमीच कशाने तरी भरलेले असत. या वस्तू जमवण्यासाठी कपड्याला खिसे हवेतच. कधी कधी त्याचा शिंपी सदऱ्याला खिसा लावायलाच विसरून जाई. मग रवीला रडू ये. खिसा नाही तर मग नाना वस्तू ठेवायचे तरी कुठे. एकदा त्यांचा थोरला भाऊ काहीतरी लिहित गुणगुणत असताना रवीने त्याला पाहिलं. त्याला गंमत वाटली. त्याने विचारलं, दादा काय गुणगुणता, काय लिहिता? दादाने उत्तर दिलं, कविता लिहितोय. कशासाठी? रवी म्हणाला, आपल्या आणि दुसऱ्याच्या आनंदासाठी. रवीने विचारलं, कवितेपासून आनंद मिळतो? तो कसा काय? दादा म्हणाले, तो बगीचा पहा, किती सुंदर सुंदर फुलं फुलली आहेत. त्यांचा रंग आणि गंध पहा.
कसा आनंद होतो साऱ्यांना. असा रस जर काव्यात भरता आला तर कविताही सुगंधित होईल, सर्वांना आनंद देईल. रवीला ही जादूच वाटली. आपण सुद्धा कविता करायची असं त्यानं ठरवून टाकलं आणि आपली कविता सुगंधित होण्यासाठी तिच्यात फुलांचा रस भरायचा किंवा फुलांच्याच रसाने ती लिहायची असं त्यांनी मनाशी पक्क केलं. पण फुलांचा रस काढायचा कसा? रवीला चिंता पडली. तो वडिलांकडे गेला आणि म्हणाला, बाबा मला एक वस्तू आणून द्याल? कोणती बरं? वडील म्हणाले, फुलांचा रस काढायचा चरक. पण कशाला तो? मला हवाय. मंगलसुताराला सांग आणि करून घे जा. रवी पळाला मंगलसुताराकडे. सुताराने लागलीच एक छोटासा चरक बनवून दिला. रवीने बागेत जाऊन खूप फुलं तोडली, त्यांचा वाटीभर रस काढला आणि ठेवून दिला. उद्या सकाळी लवकर उठायचं, छान कविता लिहायची या विचारानं तो झोपी गेला. सकाळी उठून बघतो तो वाटीतला सगळा रस सुकून गेलेला. रवीला रडू आलं. आता सुगंधित कविता लिहायची कशानं? घरातली सगळी मंडळी स्वयंपाकघरात होती. रवी गच्चीवर रडत बसला होता. दादाने विचारलं, काय झालं रे रवी? रवीने सगळी हकीकत सांगितली. ते ऐकून दादा हसायला लागले. पण रवीच्या कोमल कवी हृदयाची ओळख त्यांना पटली होती. ते म्हणाले, रवी, तुझं अंतःकरण थोर कवीचं आहे. हा फुलांचा रस जरी सुकला असला तरी तुझ्या लेखणीतून उतरलेल्या कवितांचा सुगंध कधीही सुकणार नाही. तू मोठा कवी होशील. बालमित्रांनो, असे होते रवींद्रनाथ टागोरांचे बालपण.